बाळराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. राजपुताच्या गोटात मिर्झा जबानीचा सच्चा आहे. दगाच करायचा असता तर आम्ही त्याच्या भेटीला बेहत्तर गेलो तेव्हा त्यानं आम्हालाच तो केला असता. सगळीच माणसं हरामी नसतात मासाहेब. मायसाहेबांची अदब राखून राजे त्यांना आपली राजकीय चाल समजावून देण्याची कोशिश करत होते. पण संभाजीराजे ही जिजाऊंच्या शोषिक स्त्रीमनाची नाजूक नातेबंदाची जिव्हाळी होती. खूप बघितलेल्या आणि भोगलेल्या जिजाऊंचा संभाजीराजे हा ठेवणीतला खासा दागिना होता. शिलका साज होता. गळ्यातल्या फुटल्या मंगळसूत्राचा आघात त्यांनी कष्टाने पचविला होता. स्वारी शिकारींच्या घाई गर्दींसाठी आई भावानींचे श्रींचे राज्य उभारणे करण्यासाठी त्यांनी आपल्या हातांनी राजांना मावळाच्या दरडळीत फेकले होते. त्यांच्यातील कुलस्त्रीचे काळी शंभूराजे हा कुळ भोसलेंच्या रक्तपोत पदराखाली जबू बघत होते. म्हणूनच ते ज्या राजांच्या बाबतीत निर्धाराने करीत आल्या होत्या ते संभाजीराजांच्या बाबतीत करताना मात्र थरकून उठत होत्या. स्त्रीला पुत्र असतो त्याहून कितीतरी जवळचा नातू वाटतो. शत्रूचा भरोसा देत आहात राजे, पण आम्हाच कड निघत नाही. चला बाळराजे, असे म्हणत जिजाबाई महालाबाहेर जाण्यासाठी वळल्या. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीला मुजरा करून राजे म्हणाले, बाळराजांना राहू द्या आमच्या महाली. मागे न बघताच जिजाबाई म्हणाल्या, जशी तुमची इच्छा. आणि त्या आपल्या महालाच्या रुखाने तडक चालू लागल्या. मध्यरात्र टळत असली तरी राजे आपल्या महालात शंभूराजांशी बोलत होते. राजपुतांच्या गोटात पाळायच्या रीतीभातीच्या गोष्टी सांगत होते. मिर्झा राजांना दादाजी म्हणत चला. आमच्या ठिकाणी त्यांना माना. कमी बोला. त्यांच्यासमोर मस्तकीचा टोप उतरवू नका. अशी सूचनांवर सूचना त्यांनी संभाजीराजांना दिल्या. राजे बोलता बोलता मध्येच थांबत होते. सईबाईच्या आणि मासाहेबांच्या आठवणींनी त्यांचे मन घुसळून येत होते. संभाजीराजे त्यांचा प्रत्येक बोल ध्यान देऊन ऐकत होते. राजे बोलता बोलता थांबले की त्यांची दगडबंद भिंतीवर पडलेली केवढीतरी मोठी सावली ते आपले डोळे ताणून साठून घेत होते. राजांचे दोन अस्सल राजकारणी ओठ संभाजीराजांच्या कानात जीवनाचा विश्वास भरीत होते. त्यांना पहिल्या धावणीला तयार करून घेत होते. त्यांच्या मनाची बांधणी साधित होते. एकदा संभाजीराजांकडे आणि एकदा एका मोठ्या शिरागदाण्याच्या झाडाकडे बघत राजे विचारमग्न झाले. ते झाड त्यांना सईबाईसारखेच दाट वाटले. आपल्या ज्योतीचे असंख्य डोळे करून ते आपल्या एकल्या जीवाला शंभूरावाळांना एकटक बघते आहे असा विचित्र विचार राजांच्या मनात तरळू लागला. आपली सावळ्या रंगाची सावली म्हणून चालती घेत राजे संभाजीराजांच्या अगदी जवळ आले. त्यांचा चेहरा आपल्या निमुळत्या बोटांच्या उंजळीत घेऊन त्यांनी त्यांच्या डोळ्यात क्षणभर एकटक रोखून पाहिले. लागलीच त्यांचे छोटेदाणी खांदे आपल्या बळकट बोटांनी घट्ट आवळून धरीत त्यांनी केवढ्या तरी निर्धाराने आवाजात त्यांना विचारले, दैवी संकल्पाने मानवी साधनाला विचारावे तसे. खरं खरं सांगा, राजपुताच्या गोठात जायचा तुमचं मन कस तर खात नाही? नाही. फरसबंदीवर पडलेल्या झळझळीत सोनेमोहराचा यावा तसा खणखणता जवाब आला. मग विचार कसला करताय? काहीच बोलत नाही तुम्ही शंभूबाळ. राजांनी त्यांचे खांदे हलवल्यासारखे केले. त्या गोठात आमची एक अडचण होणार आहे आबासाहेब. राजांच्या डोळ्यांना डोळे जोडून संभाजीराजे म्हणाले. कसली अडचण? बोला. राजांच्या भुवयांना अंदाज घेताना कमनबाग चढविला. इथं गडावर रोज आंघोळ करून पेहराव चढवल्याशिवाय थोरल्या आऊसाहेब आमच्या कपाळी शिवगंध रेखतात. राजपुताच्या गोठात ते कपाळी कोण रेखणार? काहीच अंदाज नसलेला तो प्रश्न ऐकून राजे थरकून उठले. न राहून त्यांनी शंभूराजांचे मस्तक आपल्या छातीशी बिलगते घेतले. संभाजीराजांच्या कपाळीचे शिवगंध राजांच्या छातीवरील कवड्यांना भेटले. ज्येष्ठांच्या पौर्णिमेचा दिवस उजाडलेला गत झाला. पावसाळी ढगांची शिबंदी आभाळात तळ टाकून पडल्यासारखे उजाडले तरी तसे वाटत नव्हते. आज संभाजीराजे नेताजीराव पालकरांच्या सोबतीने गड उतरणार होते. उग्रसेन शंभूराजांना घेऊन जाणार होता. सगळ्या गडावर एक विचित्र कोंडटलेला पसरले होते. पहाट स्नान केलेल्या शंभूराजांनी अंगावर खास ठेवणीतला पेहराव घातला. जरी कोयरीला निळाशार जामा आणि गडद केशरी टोप असा राजांच्या सारखाच तो पेहराव होता. कमरेला छोटेखानी जमदाडीचे बंद आवळले होते. दर्शनासाठी संभाजीराजे जिजाऊसाहेबांच्या महाली आले. तिथे पुतळाबाई आणि धाराऊ होत्या. संभाजीराजांनी त्या सर्वांना पायावर डोके ठेवून नमस्कार केला.
धाराऊने अदबीने धरलेल्या तबकातील गंध अष्टगंधाने जिजाऊ साहेबांनी संभाजीराजांच्या कपाळी शिवगंधाची दळे रेटली. त्यांचे पेंडीसारखे मुख बघताना जिजाऊंचे मन मायेने भरून आले. त्यांना प्रेमभराने जवळ घेत त्या म्हणाल्या, शंभूबाळ, गैरअंदाज कुठं काही खाऊ नका. नेताजी सांगतील ते ध्यान देऊन करा. जिजाऊंना पुढे काही बोलावेच नाही. धाराऊकडे बघत त्या म्हणाल्या, धाराऊ, बाळराजांच्या न्याहारीचा थाळा जोडून आणा. जी म्हणत ती निघून गेली. जिजाऊ पुतळाबाईंनी संभाजीरावांना देवमहालात आणले. देवाऱ्यात अष्टभुजा जगदंबेची हत्यारे पेरलेली, डोळे विस्फारलेली क्षत्रमंगल मूर्ती पायाखाली महिषासूर रगडत उभी होती. तिच्या पायावर बेलभंडारा वाहून शंभूराजांनी तिला दंडवत घातला. जिजाऊंनी भंडाऱ्याची 2 बोटे संभाजीराजांच्या कपाळावर शिवगंधावर आडवी ओढले आणि शंभूराजांना घेऊन त्या राजांच्या महालाकडे चालल्या. पुतळाबाई बाळराजांच्या न्याहारीची व्यवस्था लावण्यासाठी माघारी वळला. राजे आपल्या महालात सरलष्कर नेताजी पालकरांना तरतरेच्या सूचना देत होते. जी म्हणून आपले थोराड पगडी बोलवून नेताजी त्या ध्यान देऊन ऐकत होते. त्यांच्या हातची मूठ कमरेवर तलवारीच्या मुठीवर घट्ट आवळलेली होती. मासाहेब येतायत अशी वर्दी राजांना मिळाली. राजे आणि नेताजी आपले बोलणे तसेच सोडून महालाच्या उंबरठीत आले. जिजाऊ संभाजीराजांसह राजांच्या महालात प्रवेशला. मुजरे झाले. संभाजीराजांनी राजांच्या पायावर डोके ठेवले. त्यांना उठवून जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, नेताजी काका तुमच्या संगती येत आहेत. काही लागलं सवरलं तर त्यांना सांगा. मिर्झा राजांना दादाजी म्हणत चला. जी संभाजीराजांनी होकार भरला. नेताजीराव बाळराजांची खुशाली खबर आम्हास रोज पोचवीत करीत चला. सावलीसारखे तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा. जिजाऊंनी नेताजींना आपली खास इच्छा सांगितली. मासा बाळधनाच्या केसाला ढका लागला तर त्यांच्या डोईवरचा केसा एवढा मुंड्यांच्या बेळपकळात सडा पडेल करे पठारावर. तुम्ही निवांत असा. नेताजींनी ताटमानेने जिजाबाईंना धीर दिला. इतक्यात मोरोपंत महालात आले. त्यांनी राजांना आणि जिजाबाईंना मुजरा करून जबान खोलली. स्वामी, राजपुताकडून आलेली हेची आसामी उग्रसेन कशो बाळराजांना नजराना पेश करण्याची इजाजत मागते आहे. राजे ते ऐकून क्षणभरात विचारात पडले. वास्तविक नजराना मिर्झा राजांच्या तळावर पेश व्हायचा तो आधीच कसा काय पेश होतो आहे की बाळराजांना आपल्याबद्दल जवळीक धीर वाटावा यासाठी मिर्झा राजाने टाकलेली ही चाल आहे. त्यांना नीट अंदाज बांधता येईल. सावधपणा म्हणून त्यांनी मोरोपंतांना आज्ञा केली, पंत, नजराना पेशवे म्हणून तुम्हीच बाळराजांसाठी स्वीकारा. त्या नजरानाला साजेल असा फेर नजराना आमच्या वतीनं तुम्ही त्याला बहाल करा. आज्ञा स्वामी म्हणत मोरोपंत महालाबाहेर निघून गेले. राजगडावर आलेल्या उग्रसेन कछवाचा एक पेच साप फसला होता. आपल्याला राणीने नेमून दिलेली कामगिरी तो हुन्नर चालवून पार पाडून बघत होता. त्याला संभाजीराजांना बघायचे होते. शिवाजीराजे कोणाच्याही कुवरला राजवेश घालून आपल्याला कुवर म्हणून तुझ्याबरोबर पाठवून देतील की तरी सावध. ही मिर्झा राजाने दिलेली सूचना तो विसरला नव्हता. पण गडावर आल्यापासून अद्याप त्याला एकदाही संभाजीराजांना बघायला मिळाले नव्हते. तो काळजीत होता. राणीवंशातील सगळ्या मासाहेबांची दर्शने संभाजीराजांनी घेतली. धाराऊंनी जोडलेल्या न्याहारीचा थाळा रिवाज म्हणून शिवला. शंभूराजांच्या गडउताराची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध ठेवण्यात आली होती. त्या पालखीभोवती नेताजींनी निवडलेले तगडे हत्यारबंद धारकरी कडे करून उभे होते. त्या धारकऱ्यां एका बाजूला उग्रसेन कछवा आपल्या राजपुता हसमानसह उभा होता. केशरी साफे आणि पिळलेल्या दाढ्या यामुळे ते सारे वेगळे व उठून दिसत होते. राजे, नेताजी, मोरोपंत, गंगारपंत, आनंदपंत, येसाजी, प्रतापराव अशा खास मंडळींसह शंभूराजांनी बालकिल्ला सोडला. साले बालकिल्ल्यातून पद्मावती निघणाऱ्या भुवयांच्या तोंडाशी आले. नेताजींनी इशारा करताच भुयारावरची धोंड पहारेकऱ्यांनी हटविली. नेताजी पुढे होत भुयारात उतरले. त्यांनी हातजोड देऊन संभाजीराजांना आत घेतले. पाठोपाठ राजे आणि सारी मंडळी भुयारात उतरली. आत येताच पुढे असलेले नेताजी मागे वळले. राजांच्या बरोबरीने संभाजीराजे भुयाराच्या उतरत्या पायऱ्या चालू करू लागले.
निरोपासाठी आलेली मंडळी मागून चालू लागली. भुयाराची वळणे मागं पडत होती. काही पायऱ्या मागे पडल्या आणि कसल्या तरी विचाराने राजे चालते एकदम थांबले. त्यांना शंभूराजांनी याच भुयार मार्गातून चालताना केव्हा तरी विचारले होते, महाराज साहेब, हे भुयार संपणार तरी केव्हा? आज ती आठवण एका वेगळ्याच अर्थाने राजांना जाणवत होती. त्यांना संभाजीराजांना म्हणावेसे वाटत होते, आता कुठं तुम्ही भुयारात पहिल्यानं उतरता आहात, अजून खूप चाल घ्यायची आहे. आई अंबेनं त्यासाठी तुम्हास उदंड हिंमत द्यावी. पण राजे काही बोलले नाही. आपला हात त्यांनी संभाजीराजांच्या खांद्यावर चढविला आणि ते चालू लागले. पाठीमागून चालणारी मंडळी क्षणभर घोटाळ्यात पडली. त्यांना राजे असे अमंगळ थांबले का ते कळले नाही, कधीच कळणार नव्हते. सारी मंडळी पद्मावती माचीवर आली. नेताजींनी आपल्या धारकऱ्यांवर आपली चलाख नजर एकदा फिरवून घेतली. राजे आणि संभाजीराजे पालखीच्या रोखाने चालले. सगळी माची माणसांनी दाटून गेली होती. आम्हास न्याल काय धावणीला तुमच्या संगती महाराज साहेब? किंवा संभाजीराजांनी त्यांना अनेक वेळा घातलेली मागणी आठवली. आज तो योग येत होता. केवढ्या वेगळ्या अर्थाने शंभूराजांना आपल्या हयातीची पहिली धावणी एकट्यानेच घ्यावी लागत होती. राजांच्या काळजाचा सफेद घोडा थरकून उठला. कुठल्याही अज्ञात हाताने त्याच्या पाठीवर थाप मारली होती. राजपुताच्या गोठात महाराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही अशी जिजाऊंची समजूत घालणाऱ्या राजांचा हात सटकन गळ्यातील 64 कवड्यांवरच्या माळेकडे गेला. आपल्या कंठातील माळ त्यांनी ठोकीवरच्या टोप चुकवीत हलकेच उतरली. तिचे 2 पेड करून त्यांनी ती संभाजीराजांच्या गळ्यात चढवली. सांभाळून असा घोगऱ्या आवाजात बोलून त्यांनी आपल्या फर्जंदाच्या पाठीवर हात फिरवला. भोवतीच्या गर्दीतून उग्रसेन, कछवा हे सारे बघत होते. शंभूराजांच्याकडे तो संशयी नजरेने बघत होता. राजांनी त्यांच्या गळ्यात कवड्यांची माळ चढविताना त्याने शेजारी उभ्या असलेल्या एका मावळ्याला विचारले, वो क्या है? राजा साहब ने कुंवर के गले में क्या चढा है? मावळा त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत म्हणाला, एवढं भी मालूम नाही होय? वो माळ है आई भवानी की. आपल्या कानांना हात लावून नमाजाचा भाव उभा करीत त्याला समजावून देण्यासाठी तो मावळा म्हणाला, तुमच्या खुदासारखी बघो किसके भी गळ्यात वो माळ नाही. मावळ्यानं विचारणारा ब्लेंच आहे हे जाणून आपल्या अजब भाषेत सांगितलेले उग्रसेनला बहुधा कळले असावे. ही माळ देवीची आहे आणि इतर कोणाच्याच गळ्यात नाही. ह्याची खातरजमा होताच त्याचा थरथरीत रजपूत चेहरा उतरून गेला. पुढे होऊन त्याने पालखीत चढणाऱ्या संभाजीराजांना एक लंगी म्हणून कुर्सनाद केला. संभाजीराजे पालखीत चढले. भोयांनी थोपे देऊन पट सरसे करीत पालखी वर उचलली. डावे उजवे झेले खात पालखी माची सोडून खाली दरवाजाकडे जाऊ लागले. राजांनी धरावा तसा पालखीचा झोपकेदार राजगोंडा संभाजीराजांनी आपल्या मुठीत धरला होता. हातात नागवे हत्यार धरून नेताजी आपल्या एका हाताने पालखीची डंबरी धरून पालखीबरोबर दुडक्या चालीने चालू लागले. जखडल्या पायाने राजे दूर जाणाऱ्या पालखीच्या लाल ठिपक्याकडे बघत होते. त्यांच्या मनात विचारांची अनेक हत्यारे एकमेकांवर आदळत होती. बरड असली तरी पुण्याची स्वतंत्र जहागीर देऊन आमच्या महाराज साहेबांनी मंगरुळहून आम्हास इकडे धाडलं आणि आम्ही मात्र तुम्हास गनिमाची मनसब स्वीकारण्यासाठी तिकडे धाडतो आहोत. उपाजलात आणि धाराऊच्या वरच्या दुधावर अंग धरण्याची पाळी तुमच्यावर आली. आज राजकारणात उतरत आहात आणि औरंगाच्या उंशा मनसबीचा स्वीकार तुम्हाला करावा लागतो आहे. ज्या तुमच्यासाठी आम्ही आमचा जीव घाण टाकावा तेच तुम्ही आमच्यासाठी या दौलतीसाठी जमान म्हणून जात आहात. खरंच शंभूराजे, आप्तगरांकडून तुम्ही किती नाडले जाणार. सई यांना आमच्या हवाली करताना तुम्ही म्हणालात की हे एकले जीव. आमच्या त्यावेळी हे ध्यानी आलं नाही की राजा एकला कधीच नसतो. गड उतरंड उतरणारा पालखीचा लाल ठिपका बघताना प्रतापगडावर भवानीचा पोत नाचविणारे संभाजीराजे राजांना आठवले. गोंधळ्याने जगदंबेचा महिमा गाताना उभे केलेले शब्द त्यांच्या कानात घुमत फिरू लागले. उदर पडरी देऊन हाती ब्रह्मांड फिरवी, 184 घरची भिक्षा मागवली बरवी. ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते घर रुचले, आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्या मज केले.